नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासामुळे चर्चेत आलेल्या लातूरमधील आरसीसी कोचिंग क्लासेसमध्ये आता विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षांचं आयोजन करण्यात आले। मुख्य संचालक म्हणून ओळखले जाणारे शिवराज मोटेगावकर सध्या सीबीआयच्या ताब्यात आहे। दुसरीकडे संस्थेकडून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे। री-नीट परीक्षेची शक्यता आणि विद्यार्थ्यांमधील संभ्रम लक्षात घेऊन आरसीसीच्या नियोजन समितीने सराव परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय। पुढच्या काही दिवसात 15 सराव परीक्षा घेतल्या जातील। या अभ्यासक्रमाचं पूर्ण शेड्यूल विद्यार्थ्यांना देण्यात आले। अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा अभ्यास खंडित होऊ नये आणि त्यांचा आत्मविश्वास टिकून राहावा यासाठी सराव परीक्षांचं नियोजन करण्यात आल्याची माहिती समोर येते। तर किती परीक्षा घेणार आहेत असं सांगितलंय आणि आजच दिले शेड्यूल। आज पहिलाच शेड्यूल दिलेला आहे। शेड्यूल बघू शकतो मी। हा शेड्यूल आहे। मॉक टेस्ट जे आहेत म्हणजे टोटल 15 टेस्ट घेण्याचं ठरवलेलं आहे। 15 बरोबर 15 टेस्ट म्हणजे आजपासून पुढच्या 21 तारखेपर्यंत म्हणजे ठीक आहे 19 तारखेपर्यंत 17 तारखेपर्यंत टोटल 15 परीक्षा घेण्याचं ठरवलेलं आहे। अशा पद्धतीची तयारी जी आहे ती आरसीसी कोचिंग क्लासेसने केलेली आहे। भली परीक्षा 1 महिना पुढे गेलेली असेल 1-1.5 महिना तर त्या अनुषंगाने विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये यासाठी आरसीसी कोचिंग क्लासेसने ही तयारी केलेली आहे। विद्यार्थी येत आहेत। जवळपास आज 1000 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परीक्षा दिली आहे। ईशान बद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।